मॅचमध्ये थोडी संघाला शुभेच्छा आणि करूया आजच्या दिवसातील या पहिल्या मॅचला सुरुवात. पहिला बॉल कव्हर क्षेत्रामध्ये कव्हरच्या डोक्यावर चेंडूला पाठवलंय. सरळ सरळ बॉल वरती आक्रमक फटका इथे पाहायला मिळतोय. या खेळाडूची खासियत आहे, या खेळाडूची ती ताकद आहे की पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरला अटॅकिंग बॅटिंग कशी करावी हे मनोजला पाहायला मिळते. आणि पहिल्या बॉलवरती विनायक पाटील याच्यावरती केला प्रतिहल्ला. आणि त्या कव्हर क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये शॉट एक्स्ट्रा कव्हरमध्ये आपण बघतोय ती केली गेली होती, मात्र विनायक याच्याकडे चेंडू अटेंड करता आला नाहीये. एक प्रकारे या बॉलवरती पूर्ण करतात 5 धावा या पहिल्या 2 बॉलवरती पाहायला मिळते. शिरगाव संघाची घातक जोडी म्हणून म्हटले जाते विशाल आणि मनोज यांना आपण बघतोय. पॉवर प्लेचा पहिला षटक विनायक पाटील याच्या हातामध्ये दिला गेला. लंगोट क्षेत्रामध्ये एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करते. पहिला षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं षटक आपण बघतोय. आई सत्यदेवी मैदान घोडबंदर या मैदानामध्ये चाललेली स्पर्धा घोडबंदर मास्टर अभिजित घोडबंदर मास्टर चषक 2026. फुलटॉस होता लांब रिझनमध्ये दोन्ही क्षेत्ररक्षकांमधून चेंडूला केलाय फोरात. मिती पूर्णपणे 4-4-4. मास्टर चषक 2026. नक्कीच आज या पहिल्याच ओव्हर पासून आम्ही अटॅकिंग बॅटिंग करतोय. खेळाडू क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक थोडासा फंबल झाला होता, मात्र रिस्क घेतली नव्हती. डॉट बॉल या बॉलवरती पाहायला मिळेल. डॉट बॉलने जर आपण पाहिलं तर या ओव्हरमधील बॉल समाप्त झाले ते म्हणजेच 5. अंतिम बॉल पहिल्या ओव्हरमधील पटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न केला गेला होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क पाहायला मिळत नाही. पंचांच्या माध्यमातून 22च्या रूपाने एक सिंगल अंतिम बॉल वरती येते. पहिला षटक संपलाय. धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळत आहे 11 धावा. काही ते आम्हाला जो नेटची व्यवस्था ज्यांनी करून दिली आमचे देवेंद्र माळी सर यांना मी विनंती करते आपण व्यासपीठावरती या. ज्यांनी नेटची व्यवस्था आम्हाला करून दिली देवेंद्र माळी सर त्यांचा शुभ सन्मान इथे आपण करतोय. मी विनंती करेन प्रकाश सरांना की त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान देवेंद्र माळी सरांचा इथे करायचं आहे. पहिला षटक 11 धावा धाव फलकावरती आपण बघतोय. विनायक पाटील याच्यावरती केलेले प्रतिहल्ला ते 2 चौकार मनोज यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली होती. आणि सेकंड ओव्हरमध्ये निलेश पाटील या गोलंदाजाला बोलवलं गेलं. पहिलाच बॉल फक्त सन्मानजनक केलं गेलं. क्रिकेटच्या स्टाईलमध्ये अगदी आपण पाहिला तर या चेंडूला पूर्णपणे सन्मान मनोज यांच्या माध्यमातून दिला गेला. त्यानंतर 2 धावा पहा. काय चतुराई आहे. 50+ दोन्ही खेळाडू आहेत, मात्र काय अगदी युवकांना लाजवणारी रणी या दोन्ही फलंदाजांकडून पाहायला मिळते. एका साईडला मनोज आणि एका साईडला विशाल हे 2 फलंदाज आपण बघतोय. एक बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. काऊ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करत आहेत. आणि एका सिंगलने धावफलक जर आपण पाहिला तर पुढे सरकत असताना पोहोचलाय 14 रन 14 या आकड्यावरती. फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड केलाय. लंब ब्रिजनचा क्षेत्ररक्षक सुहास चेंडूवरती झेपावले जात आहेत. तोपर्यंत आपण पाहिला तर
एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतायत. 15 धावा धाव फलकावरती आपण बघतोय. चांगली भूमिका आज स्कोरिंगच्या भूमिकेत रुद्री याला आपण बघतोय आणि त्यांच्या माध्यमातून फटका खेळलाय. उंची जास्त आहे, लांबी कमीचा फटका. सुहास कदम पकडतो झेल आणि संपवतो फलंदाज मनोज याचा खेळ. थँक्यू. न्यू बॅट्समन मैदानामध्ये जयवंत याला आपण बघतोय. क्रमांक 3 वरती जयवंत या फलंदाजाला पाठवलं गेलं. बरंच बाद झाले आणि हो यावेळी अगदी वेगाने चेंडू. त्या चेंडू पडल्यानंतर अगदी आपण पाहिलं की गुडलेंथ वरून चेंडू टॉस झाला होता. काय भूमिका किपरच्या माध्यमातून केली जाते. किरण भोईर याला आपण बघतोय किपरच्या भूमिकेमध्ये. चांगली अगदी किपिंग आपल्याला पाहायला मिळते. हो यावेळी पुन्हा एकदा मात्र यावेळी काय असेल लाईन अगदी आपण पाहायला गेला तर कशा प्रकारे आहे. त्यांचा इशारा आउटसाइड लेग आहे. वाईट बॉल इथे पण तो घोषित करतायत. अवांतर धावेने 1+1 2 धावा या बॉलवरती पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या धाव फलकावरती 17 पाहायला मिळते. फटका खेळलाय, लांब लेफ्ट पाडवलाय. लांब रिझन मध्ये देवा येतोय, पकडतो झेल आणि विशाल याचा संपतोय खेळ. षटकाचा खेळ संपलाय. 8.50च्या सरासरीने बॅटिंग करत असताना संघाची धावसंख्या 17 वरती पाहायला मिळते. विनंती करतोय श्रमाडी श्री महेश गरज सर इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान इथे केला जाणार आहे. तर मी विनंती करतोय नितीन सरांना की त्यांच्या शुभ असे सरांचं शुभ सन्मान इथे आपण करतोय. पहिलाच बॉल गोलंदाजी मार्गवर सहदेव या गोलंदाजाला आपण बघतोय. तिसरा षटक मार्ग असतंय. पहिल्या बॉलवरती एक सिंगल इथे पूर्ण करतायत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मोगरपाडा संघाच्या माध्यमातून. कारण सुरुवात चांगली गेली होती शिरगाव संघाने. पहिल्याच ओव्हरमध्ये अटॅकिंग बॅटिंग मनोज यांची आपल्याला पाहायला मिळाली होती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल बॅटिंग गेली होती. मात्र सेकंड ओव्हर जर आपण पाहिला तर सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाज निलेश आला आणि त्यानंतर अगदी पूर्णपणे खेळाचं चित्र पूर्णपणे बदलला गेला. एक चांगल्या 2 विकेट्स त्याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळाल्या. एका साईडला मनोज बाद झाले, त्यानंतर आपण पाहिला तर विशाल बाद झाला आणि आता मात्र रामदास आणि जयवंत ही जोडी मैदानामध्ये आहे. सहदेव गोलंदाजी मार्गवर धावसंख्या धाव फलकावरती पाहायला गेला तर 20 रन 20 धावा या धाव फलकावरती आपण बघतोय.
हो पिकबुल पण शॉट केला गेला. अगदी आपण पाहिला तर बॅक फुटवरती आला होता. पण क्षेत्रामध्ये चांगला फटका पाहायला मिळाला. रामदास आपण बघतो स्ट्राईक एंडला आणि एक चांगला फटका, एक चांगली सजावट फटक्यावरती गेली होती. चतुराई दाखवली होती आणि ती चतुराई कुठेतरी कामयाब पाहायला मिळाली. 2 धावा या बॉलवरती मिळाली होती. चांगले अजूनपर्यंत दोघांमध्ये रणनीती चांगल्या रीतीने चालली गेली. 22 धावा या खूप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पूर्णपणे क्लीन एलबी मध्ये हा फलंदाज रामदास इथे बाद होतोय. मुंबईच्या शहरा शिरगाव रामदास भरत येतोय. बॅट्समन मैदानामध्ये भरत याला पाठवलं गेलंय. 3 गडी बाद संघाची धावसंख्या धाव फलकावरती 22 22 या आकड्यावरती पाहायला मिळते. सुरुवात चांगली गेली. अजूनही धावसंख्या सगळ्या रीतीने आपल्याला पाहायला मिळते. अंतिम बॉल या ओव्हर मधील बाकी आहे. 5 षटकांचा सामना इथे आपण बघतोय. 22 धावा या धाव फलकावरती 17 बॉल मध्ये पूर्ण गेल्या. कुठेतरी शेवटच्या ज्या 2 षटक आहेत त्यामध्ये एखाद्या फलंदाजाला ती जिम्मेदारी ती स्वीकारावी लागेल, ती घ्यावी लागेल. आता मोगरपाडा संघ जर आपण पाहिला तर मोगरपाडा संघाकडे बॅटिंग लाईन खूप मोठी आहे आणि त्यासाठी त्या संघासमोर जर तुम्हाला धावसंख्या राखायची आहे तर 5 षटकांमध्ये 50 धावा होणं गरजेचं आहे. पाहायचंय काय गोलंदाजी केली जाईल, कशा प्रकारे बॅटिंग या अंतिम काही ओव्हर मध्ये पाहायला मिळेल. अगदी वेगाने चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉल अंतिम येतोय. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धाव फलकावरती 22. ऐकू एक छोटंसं मधुर संगीत ची व्यवस्था करायची. सन्मान इथे आपण करणार आहोत. किरण खुंडेसर यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. किरण गरज सरांना मी विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते अशुभ सन्मान किरण खुंडे सरांचा इथे आपण करायचंय. किरण गरज यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान इथे केला जातोय आमच्या मान्यवर व्यक्तींचं. ड्रिंक ब्रेकची ट्रॉली मैदानामध्ये गेले. 3 षटका पूर्ण झाल्यानंतर ड्रिंक ब्रेक केलं जाणार आहे, लक्षात घ्या. 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. 22 धावा या धाव फलकावरती आपण बघतोय. अंतिम 12 बॉल बाकी असतील आणि या अंतिम 12 बॉलमध्ये टार्गेट सेट करावं लागेल शिरगाव या संघाला.
क्रमांक 4 वरती महेंद्र या गोलंदाजाला बोलवलं गेलंय. कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल या चौथ्या षटकामध्ये एखाद्या फलंदाजाकडून अपेक्षा नक्कीच असतील मोठ्या फटक्यांच्या आणि ते मोठे फटके नक्कीच पाहायला मिळतील का. जयवंतकडे ती कॅपॅबिलिटी आहे, जयवंतकडे ती ताकद आहे. अगदी चारही साईडून मैदानामध्ये खेळण्याची ताकद इथे पाहायला मिळते. फाईन लेग रिझनमध्ये शॉर्ट फाईन लेग मध्ये अगदी आपण पाहिला तर दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. उचित होण्याची शक्यता पंचांचा बोट आकाशाकडे वाईट प्लस विकेट इथे पाहायला मिळते. धावचितच्या रूपाने भरत बाद झालाय. वाईट कॅन्सर असेल नक्कीच कुठेतरी अंगाला ब्रश झाला होता बॉल आणि ज्याचं कारण आपण पाहिला तर धावचितच्या रूपाने जे घडी बाद होईल दुसरी धाव घेत असताना भरतला परतावला घेणे आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये परेश याला आपण बघतोय. चौथा षटक मार्गस्थ उत्तर पडता खेळण्याचा प्रयत्न अपील केला गेला. अगदी क्लीन एलबी अजून एक विकेट. शिरगाव संघ आता मात्र संकटामध्ये आहे. प्लीज शिरगाव संघाचा एक खेळाडू प्लीज या ना इथे. शिरगाव संघ विश्वास येतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये. हो पटका खेळलाय कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय गोळीच्या वेगाने होईल फरार. भीतील पूर्णपणे 4-4-4. येतोय आणि या चौकाराने मात्र विश्वास वाढवलाय. अजून एक पडदा खेळलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. काय खेळ आहे देवा, अप्रतिम खेळ पकडतोय आणि इथे अजून एक विकेट गमावलाय. 3 शिरगाव या संघाने. अजून एक विकेट इथे गमावला शिरगाव संघाने. तो बॅट्समन मैदानामध्ये हे विनंती करतोय सन्माननीय श्री अरुण भोईर सर यांना मी विनंती करतो आपण मॅच स्पीडवरती या. कल्याण येतोय तो बॅट्समन मैदानामध्ये. फटका खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि चेंडूचा संपर्क इथे पाहायला मिळत नाही. डॉट बॉल गोलंदाजी चांगल्या रीतीने महेंद्रच्या माध्यमातून हाताळली जाते.
पहिल्या ओव्हरमध्ये कुठेतरी धावा आल्या होत्या. त्यानंतरच्या या तिन्ही गोलंदाजाने एक कौतुकास्पद गोलंदाजी अप्रतिम पाहायला मिळाले. एक्स बॉल, अंतिम बॉल. हो, यावेळी अजून एक चांगला बॉल. इट्स अ ग्रेट बॉल इन मिस्टर महेश. विकेट मात्र मिळाली जाणार नाही या बॉलवरती. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धाव फलकावरती 27 धावा. 4 षटकांमध्ये 27 धावा या धाव फलकावरती. 6 गडी बाद धावसंख्या आपण बघतोय. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम्स कॅप्टन आपण लक्षात घ्यायचं. धावसाठी या कोलशेत मास्टर्स आणि भाईंदर मास्टर्स. भाईंदर संघ इथे उपस्थित झालाय. त्याही संघाचं आपलं हार्दिक स्वागत. पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. कोलशेत संघ आपण जर आला असाल तर लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. नक्कीच आपण बघतोय आमच्या मंचावर उपस्थित अरुण भोईर सर यांचं इथे आगमन झालंय. वेलकम सर, आपलं सहर्ष स्वागत. अंतिम षटक गोलंदाजी मार्गवर संघाचा कर्णधार, संघाचा करता धरता किरण भोईर मैदानामध्ये गोलंदाजी करण्यासाठी अगदी फटका खेळलाय. गॅप मध्ये चेंडू आहे मिड विकेट क्षेत्रामध्ये. देवेंद्र यांना आपण बघतोय फेकी करतील तोपर्यंत इथे 2 धावा पूर्ण करताय. 29 धावा धाव फलकावरती. अंतिम आणि शेवटचा षटक बाकी आहे. मध्ये फटका केलाय. चेंडू अगदी गॅप मध्ये आहे. दोन्ही क्षेत्ररक्षकांना चेंडू करतोय टाटा बाय बाय चौकार. खूप उशिरानंतर का होईना मात्र एक मोठा फटका इथे पाहायला मिळतोय. चौकाराने धावफलक पुढे सरकला गेलाय. एकदा चतुराई दाखवलंय. टर्न पाहायला मिळालाय. थोडासा स्विंग पाहायला मिळाला किरणच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती तुम्हाला कुठेतरी जो डॉट बॉल आला होता आणि त्यानंतर कुठेतरी हा चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा एक डॉट बॉल येतोय. फटका चांगला केला गेलाय. लंगॉज रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेलाय. 2 धावा या बॉल वरती पूर्ण करताय. 2 धावांनी धाव फलक पुढे सरकत असताना 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 35 रन्स. अंतिम या ओव्हर मधील 2 बॉल बाकी असतील. किरण भोईर पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू केलाय. सिंगल पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे डायरेक्ट हिट काय केलं गेलाय. लक्ष नव्हता कुठे फेकी केली आणि इथे मात्र परेश याला परतावं लागतंय. गडी बाद संघाची धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 36 धावा. पंकज येतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये. पाहिजे कशा प्रकारे बॅटिंग केली जाईल. स्क्वेअर लेग रिझनला चेंडू पाठवलाय. क्षेत्ररक्षक नाहीये कोणी. चेंडू अगदी बंधन करत चौकारासाठी येतोय. अजून एक अंतिम बॉल वरती आलेला हा चौकार आपण बघतोय. या चौकाराने धाव फलक 40 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात आणि 41 धावांचं लक्ष समोर ठेवला गेलाय मोगरपाडा या संघासमोर. पहिला डाव संपला गेलाय. 40 धावा धाव फलकावरती
आपण बघतोय 41 धावांचं लक्ष समोर ठेवला गेलाय टीम मोगरपडा या संघासमोर. चला दोन्ही टीम जर आपण आला असाल तर लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. भाईंदर संघ आणि कोळशेत संघ. तोपर्यंत आपण मंचावरती उपस्थित मान्यवर व्यक्तींचा शुभ सन्मान इथे आपण करतोय. मी विनंती करतोय अरुण भोईर सरांचा शुभ सन्मान इथे आपण करणार आहोत. मी विनंती करेन रोहन सरांना की त्यांच्या शुभ हस्ते अरुण सरांचा शुभ सन्मान इथे आपण करायचा आहे. अरुण भोईर सरांचा शुभ सन्मान रोहन किणी सर यांच्या शुभ हस्ते केला जाईल. कोळशेत संघ आपण आला असाल तर टॉससाठी यायचं लक्षात घ्या. दोघांमध्ये बॅटरी टाकून ठेव. एक बॅटरी चार्जला लावाली. लगेच मैदानामध्ये उतरा. पहिला डाव संपला गेलाय. 5 षटकांमध्ये 40 धावा इथे पूर्ण केल्या गेल्या आणि 41 धावांचं लक्ष. खेळाडू कक्षामध्ये पाणी घेऊन जा. पाणी तिथे संपलंय. कोळशेत संघाचा कर्णधार आपण कुठे असाल तर लवकरात लवकर टॉससाठी या. कोळशेत मास्टर्स दोन्ही टीमचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. भाईंदर मास्टर टीम कॅप्टन भाईंदर संघ आपला कॅप्टन लगेच पाठवून द्यायचे. दोन्ही टीम कॅप्टन आपण लगेच टॉससाठी जायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित आहेत. मान्यवर व्यक्तींना मी विनंती करेन अरुण भोईर सरांना मी विनंती करतोय. अरुण भोईर सर या आपण आपल्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय.
जैसे अमित गोसावी टीम कॅप्टन कोळशेत चला उगर अमित कोळशेत संघ कर्णधार लगेच या टॉस केला जाणार आहे दोन्ही टीम मध्ये बाइंदर मास्टर्स आणि कोळशेत मास्टर या दोन संघादरम्यान एका साईडला आपण बघतोय कोळशेत संघ तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर बाइंदर मास्टर्स या दोन संघादरम्यान याचा टॉस केला जातोय प्रमाणे श्री अरुण भोईर सरांच्या शुभ हस्ते हा टॉस इथे केला जाणार आहे कोण कॉल करतोय कोळशेत संघ इथे टॉस जिंकलाय तर फक्त जास्त काही विचारणार नाही टॉस जिंकलाच निर्णय घ्या असे पहिल्याच बॉलवरती अगदी आपण पाहिला तर विकेट मिळवले ती विकेट कोणाचे विनायक पाटील बॅक टू द पवेल आपण बघतोय एक आक्रमक खेळाडू भोगरपडा संघाचा मात्र इथे बाद होतोय आणि दुसरा आक्रमक खेळाडू मैदानामध्ये जातो किरण भोईर सिंगल इथे पूर्ण केली जाते सुरुवात चांगल्या रीतीने विशालच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना आपण बघतोय कारण पहिला जो विकेट होता विनायक पाटील याचा तो महत्वपूर्ण विकेट इथे गमावलाय एका साईडला शिरगाव संघाला काय करावं लागेल कारण जास्तीत जास्त डॉट आणि जास्तीत जास्त विकेट काढाव्या लागतील 41 धावा या 5 ओव्हरमध्ये तुम्ही लक्ष समोर ठेवलाय हो यावेळी काय चतुराई आहे काय गोलंदाजी अप्रतिम चेंडू पडल्यानंतर अगदी आपण पाहिलात तर खूप वेगाने चेंडू स्वार झाला होता काय यष्टीरक्षण पाहायला मिळालंय चांगली भूमिका आज मात्र शिरगाव संघ करतोय अजून एक बॉल अप्रतिम चेंडू आहे का मात्र इथे कुठेतरी आउटसाईडला ऑप्शन आहे उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवण्याचं काम मात्र केलं गेलं होतं मात्र अति बाहेर आणि त्याच कारणाने दीपक कदम सरांच्या माध्यमातून हा वाईट बॉल इथे घोषित केला गेला अवांतर दाब्याने धावपळक पुढे सरकला जरूर होईल मात्र काय गोलंदाजी विशालची पाहायला मिळते अजून एक सरळ त्या दिशेला केल्या विराम क्षेत्रामध्ये चेंडू अडवत आहेत एक सिंगल या मॉलवरती पूर्ण करत आहेत आणि एका सिंगलने धावपळक जर आपण पाहिला तर पुढे सरकत असताना 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय पॉवर प्लेचं षटक आहे 4 बॉल या ओव्हरमधून पूर्ण केले गेले अंतिम 2 बॉल बाकी आहेत एखादा मोठा फटका पॉवर प्लेच्या संधीमध्ये पूर्ण केला जाईल का किरणच्या माध्यमातून कारण 30 यार्ड सर्कलच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक आपण बघतोय फटका खेळलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आहे चेंडू अगदी जातोय सरळ 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 महत्वपूर्ण खेळाडू आहे या खेळाडूला थांबवणं खूप गरजेचं आहे तर या खेळाडूकडे एवढी ताकद आहे की 2 ते 3 ओव्हरमध्ये ही खेळ संपवण्याची ताकद ती कॅपॅसिटी या खेळाडूकडे आहे आणि तोच खेळाडू मैदानामध्ये किरण भोईर फुल टॉस बॉल स्क्वेअर लेग आणि मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक नाही कोणी चेंडू अगदी चौकारासाठी फ्लाय होतो
पहिला षटक संपला गेलाय. धाव संख्या धाव फलकावरती 11 धावा पाहायला मिळत आहेत. प्रथम तर बॅटिंग ज्यावेळी शिरगाव संघाने गेली होती त्यावेळी पॉवर प्लेच्या षटकामध्ये शिरगाव संघाच्याही धावा 11 होत्या. मात्र त्यानंतरचे जे 4 गोलंदाज जे होते ते मात्र एक कौतुकास्पद गोलंदाजी या 4 गोलंदाजांनी केली. मात्र पाहिजे आणि बॉलर मैदानामध्ये कोणतं जेल आपण बघतोय. सेकंड ओव्हर मध्ये पंकजची वर्णी लागली गेली. पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी पंकजच्या माध्यमातून केलं जाईल कारण पॉवर प्लेची बंदी तुटली आहे. एक शतरक्षक आपण पाहिला तर शॉर्ट पॉइंट मध्ये डीप पॉइंट मध्ये आहे. त्यानंतर एक डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ मिड विकेट आणि एक डीप स्क्वेअर लेग. शतरक्षकाची विवरचना थर्ड मॅन शॉर्ट फाईन लेग. त्यानंतर एक मिडल क्षेत्रामध्ये शतरक्षक सजवला गेला. एक शतरक्षक आता मात्र डीप मध्ये पूर्णपणे सजवत आहेत थर्ड मॅन रिझन मध्ये. देवानंद स्ट्राईक एंडला आपण बघतोय. पहिलाच बॉल अगदी सर्वच्या दिशेला केलाय. लंडन रिझन मध्ये शतरक्षक आहे सिंगल पूर्ण करतील. एकाच धावेवरती समाधान एका धावेने धावफलक पुढे सरकत असताना 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. सरळ बॅट खेळलाय. पायचा स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लंडन रिझन मध्ये चेंडू आहे. मोठा विकेट किरण भोई बॅक टू द पवेलियन. आता मात्र या मॅच मध्ये काहीतरी रंगत पाहायला मिळेल का कारण विनायकी बाद झालाय किरणी बाद झालाय. किरण भोई बाद झालाय. साहस कधी मिळतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 गडी बाद संघाची धाव संख्या धाव फलकावरती 12 पाहायला मिळते. अजून एक चांगला बॉल गोलंदाजी मार्गवर पंकज याला आपण बघतोय. चांगली चतुराई चांगली गोलंदाजी. ज्यावेळी धावा तुमच्या अकाउंटमध्ये कमी असतात आणि त्यावेळी तुम्हाला त्या प्रकारची गोलंदाजी त्या प्रकारचं शतरक्षण करणं गरजेचं आहे. आज मात्र जर एका साईडला आपण पाहिला तर शेरगाव संघ कुठेतरी या मॅचला थांबवण्याचं नक्कीच काम करतोय कारण गोलंदाजी चांगल्या रीतीने अजूनपर्यंत पाहतोय आणि तेवढे तर हो ह्यावेळी चतुराई दाखवलाय. स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडूला पाठवलाय. चेंडू जातोय सरळ सरळ चौकारासाठी. धावफलक पुढे सरकला गेलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 16 वरती पाहायला मिळते.
पुढाईचा पॉईंट क्षेत्रामध्ये केला गेला चेंडू सिंगल पूर्ण करतायत. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतोय सुहास कदम आणि या 2 धावांनी धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलाय 18 या आकड्यावरती. या ओव्हर मधील अंतिम बॉल बाकी आहे. सेकंड ओव्हर आपण बघतोय. सुरुवात चांगली आहे. लक्ष्याकडे पोहोचण्याचं काम मात्र आता सहज गती केला जातोय. 41 धावांचा जो लक्ष्य 41 धावा तुम्हाला जिंकण्यासाठी पूर्ण करायच्या आणि त्या 41 धावांकडे पोहोचण्याचं काम मात्र चांगल्या रीतीने मोगर भरावं. यावेळी अजून एक स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक करतो प्रयत्न मात्र त्याच्या भस्त्याला दिला जास्त चेंडू जातोय सरळ चौकारासाठी. हा येतो खूबसूरत शानदार चौकार. थँक्यू. अशा प्रकारच्या चुका करणं नक्कीच मी तर म्हणेन की कुठेतरी कॅम्प बुलवणं. कारण कुठेतरी हा बॉल कलेक्ट करायचा होता यष्टी रक्षकाला मात्र त्यालाही चुकवून थर्ड शॉट कडमान आणि शॉट फाईन लेग जे होते त्यांनाही चुकवून चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या पाठीमागे बाउंड्रीच्या बाहेर जातोय. चौकाराने धाव फलक पुढे सरकला जरूर होईल मात्र इथे फटका अजून एक चेंडू चांगला आहे. चांगली गोलंदाजी केली जाते मनोजच्या माध्यमातून कुठेतरी प्लस पुन्हा आता मात्र पुन्हा एकदा हीच चुकी हीच राहील चेंडू जाते सरळ चौकारासाठी वाईट प्लस 4 चौकार.
एक 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 32 रन. आता फक्त 9 धावांची गरज आहे. यष्टीरक्षकाची चुकी, त्यानंतरचा चौकार आणि आता मात्र पूर्णपणे बाईच्या रूपाने बोराच्या रूपाने ते धावा दिला जात आहे. माहीतच पेरलेक रिझॉर्टमध्ये क्षेत्ररक्षक आहे तर भरत मध्ये आपण बघतो की करतील जोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण करत आहेत. 34 34 धावा या नावफलकावरती लक्ष अगदी जवळ येऊन टेपलाय. मोगरपणा संघ काय भूमिका करतोय सुहास कदम. जरी पिट्टा बाद झाला होता, विनायक पाटील बाद झाला होता आणि त्यानंतर मात्र ती जिम्मेदारी स्वतःवरती घेण्याचा काम मात्र सुहास कदमने केलाय. ओव्हर क्षेत्रामध्ये चेंडू खेळला गेला. अडित कुमार रिसोड मध्ये क्षेत्ररक्षक पण बघतोय. एक सिंगल पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जाईल आणि या बॉलवरती 2 धावा. तिसरी धाव घेण्याचं काम करतायत. भूमिका चांगली आहे, रनिंग चांगली आहे आणि या 3 धावा इथे पूर्ण करतायत. 3 धावेने संघाची धावसंख्या धाव फलकावरती पोहोचले 37. फक्त 4 धावांची गरज आहे. अंतिम बॉल या ओव्हर मध्ये बाकी आहे. 4 धावांची गरज या मॅच मध्ये जिंकण्यासाठी पाहायला मिळते. अंतिम बॉल आणि अंतिम बॉल वरती एक सिंगल पूर्ण करतायत. बाईच्या रूपाने एक सिंगल पूर्ण केली जाईल. ड्रिंक ब्रेक घेतला जाईल. आता मात्र 12 चेंडू आणि 3 धावांची गरज. ऐकू एक छोटासा मधुर संगीत. बारा बॉल आणि 3 धावांची फक्त गरज आहे. विश्वासाचा पहिलाच बॉल चांगल्या रीतीने हाताळलाय. चतुराई करावी लागेल, चांगली गोलंदाजी करावी लागेल, विकेट मिळवावे लागतील, डॉट टाकावे लागतील या मॅच मध्ये वापसी करायची. तर क्रिकेटमध्ये कुठलाही आकडा हा नक्कीच सेट म्हटला जात नाहीये, कारण या मॅच मध्ये वापसी करू शकते. मात्र आता मात्र या 2 धावा इथे पूर्ण करतात. या 2 धावेने धाव पळत जर आपण पाहिलं तर पुढे सरकत असताना आता फक्त एका धावेची गरज आहे. सामना बरोबरीमध्ये पूर्णपणे मोगरपणा संघाने हा सामना जिंकलाय. कारण
कारण एका धावाची फक्त गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच दहा. बॉल इथे पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी विश्वास याच्या माध्यमातून हाताळली जाते. त्यानंतरचा मॅच तुम्ही पाहणार आहात कोलशेत मास्टर वर्सेस बाईंदर मास्टर्स या दोन संघादरम्यान 5 ओव्हरचे मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कोलशेत संघाने टॉस जिंकला. संघाच्या कर्णधाराने निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. वाईट बॉल इथे घोषित केला गेलाय आणि पहिला विजय या मॅच मध्ये मिळवलाय टीम मोगरपाडा या संघाने. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण लक्षात घ्या. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचंय. मोगरपाडा संघ आणि शिरगाव संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण यायचंय. वेल प्लेड मोगरपाडा टीम अँड हार्ड लक टीम शिरगाव.